आतापर्यंत तपास नेमका काय झालेला आहे, आतापर्यंतच्या तपासामध्ये कुठले पुरावे पोलिसांच्या हाती आहेत, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी स्वतः एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग या आता बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत। याच बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आहेत, त्याचबरोबर डीसीपी सुधाकर पाठारे हे सुद्धा आहेत आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त हे सुद्धा आहेत। त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सध्या बैठक बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। तर दुसरीकडे आरोपीला सकाळपासून असं बोललं जात होतं की व्हीसीद्वारे आरोपीला हजर केले जाईल, त्याच्या सुरक्षिततेचा त्याच्या जीवाला धोका आहे ही बाब लक्षात घेता व्हीसीद्वारे हजर केलं जाईल। मात्र प्रत्यक्षात आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आला आणि त्याचा रिमांड जो आहे तो घेण्यात आलेला आहे। 24 ऑगस्ट पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। 16 तारखेला हा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत पोलिसांनी त्याचा पहिला रिमांड जो आहे तो घेतल्यानंतर आज रिमांड संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आला आणि 24 ऑगस्ट पर्यंत पुन्हा एकदा पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांना मिळालेली आहे। त्यामुळे एसआयटीचा तपास आता कसा होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि आरती सिंग ज्या आयपीएस अधिकारी आहेत आणि वरिष्ठ अधिकारी आहेत महाराष्ट्र पोलीस दलातल्या, त्यांची नियुक्ती एसआयटीच्या प्रमुख म्हणून करण्यात आलेली होती आणि त्यांच्या नेतृत्वात जे अधिकारी तपास करणार आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं थोड्याच वेळामध्ये निश्चित होतील आणि त्या एसआयटीमध्ये त्यांना ऍड करण्यात येईल आणि त्यानंतर एसआयटीचा तपास येत्या काळात सुरू होणार आहे। मात्र आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये कुठले अधिकारी तपास करतील हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र दुसरीकडे आपण पाहतो की अक्षय शिंदे जो मुख्य आरोपी आहे त्याचा पुन्हा एकदा रिमांड पोलिसांना मिळालेला आहे आणि त्यामध्ये त्याची चौकशी कशा पद्धतीने होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। काल बदलापूरमध्ये मोठा तणाव निर्माण झालेला होता आणि त्यानंतर तातडीनं राज्य सरकारनं पाऊल उचलत ही समिती गठीत केलेली होती आणि त्या समितीच्या जे प्रमुख आहेत त्या बदलापूरमध्ये पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे आज दिवसभरातल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात। एसआयटीमध्ये जे अधिकारी तपास करणार आहेत त्यांची नावं निश्चित केली जातील आणि एसआयटीच्या तपासाला सुरुवात होणार आहे। सौरभ, बरोबर कृष्णा, सुरुवातीला पोलिसांकडून हे प्रकरण नीट हाताळलं गेलं नाही, त्यानंतर उद्रेक बघायला मिळाला बदलापूरकरांचा, आपल्याला आंदोलन कालचं दिवसभर आपण बघितलं। धन्यवाद या माहितीबद्दल। आणि आता एसआयटीला वेगवान पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा तपास करायचा आहे। कल्याण कोर्टाकडून अक्षयला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी आहे या प्रकरणातला, त्याच्या जीवाला धोका असल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याला कोर्टात सादर केलं जाणार आहे।